गुड इव्हनिंग. आज आम्ही निघालो आहेत फिरायला. ही सर्व आमची गँग आहे. सो गाईज, हॅलो गाईज, आज माझा उपवास होता. सो आम्ही आज निघालो आहे बदाम शेक प्यायला. ही आमची कार्टी, देख तो कैसे सर मारा. माझा भाऊ आर्यन भाऊ, आमचे सैफ भाऊ. सो 2च मिनिटात आपण भेटू. पुढल्या दिवसानंतर बघा ब्लॉग काढालो, कारण की आपल्या इथं टाईम भेटत नाही ना. आता आम्ही सगळे फी बघायला चाललो, बघा फालुदा प्यायला चाललो. हे आपले नाव काय रे? सैफ भाऊ. सैफ भाऊ येतं, हे मंदार भाऊ, ओंकार भाऊ, हे माधव भाऊ येतं. आम्ही एवढे जण चाललो. आपली गँग तर तिकडं इकडे बोर आहे ना. ते आता आपण सध्या ATM पैसे काढणार आहे बघा. ATM वर गेलो पण तिथं का पैसे निघले नाही, याचं कार्ड एक्सपिरियन्स झालं म्हणून आपण आलो HDFC बँकेत. हे सगळे इथे बघा HDFC आता मनी अलाव नाही म्हणून इथं बंद करतो. त्यांचे पैसे वगैरे निघणं झालेले आहेत, पैसे वगैरे काढले. आता आम्ही जाणार आहे फालुदा पियाला. साईडला जायचं रे. ठीक आहे, आता आपण बदाम शेक घेतलेले. याच्यानंतर मंदार भाऊ बोलणार आहे आपले. या बदाम शेकची कहाणी आणि या चौकाची कहाणी आपल्याला माधव भाऊ शेअर करतील. सो सगळ्यात आधी आपण आता उपस्थित आहे लक्ष्मी रोडवरती, पुण्याचा फेमस शॉपिंगसाठी किंवा मग गणपती मिरवणुकीसाठी किंवा सध्या झालेल्या पालखी मार्गासाठी पण हा फेमस रोड आहे. याची सुरुवात गणेश चौकापासून होती. गणेश चौकीतून 2 चौक पुढं आहे. नंतर मग ह्या पुढच्या चौकापासून सुरू होती. दरवर्षी गणपतीच्या विसर्जन मिरवणुका ह्याच मानाचे जे 5 गणपती, बहुरंग गाडी तसेच दगडूशेठ हलवाई यांची विसर्जन मिरवणूक ह्याच रस्त्याने जाते. आता आपण कुंटे चौकात आहे. तुम्ही बघू शकता फेमस पुन्हा गाडगीळ आहे. पुढे बघितलं तर आष्टेकर आहे. असे विविध शॉपिंगचे दुकानं भरपूर आहेत इथं. त्यामुळे हा लक्ष्मी रोड फेमस आहे. तसंच दिवाळीत या संपूर्ण रोडवरती लाईटिंग आणि मंडपने सजावट केली जाते, कारण इथं दिवाळीत खूप वर्दळ असते, खूप सारे व्यवहार होत असतात इथं. आणि त्या दिवाळीच्या एका अनुषंगाने या रस्त्याला लक्ष्मी रोड हे असे म्हणतात. चला माधव भाऊ, धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल. माझ्याकडून तुम्हाला आहे बदाम शेक. भाऊ, तुम्हाला हा काजू शेक क्वालिटी डिस्टर्ब झाली वाटतं. कुमटे चौक स्पेशल हा काजू शेक जो आहे अतिशय उत्तम होता. त्याच्यामध्ये या शेकमध्ये काजूचे तुकडे अक्षरशः होते, जे सहसा आजकाल बघायला भेटत नाही. काजूचे तुकडे होते अक्षरशः, आणि तो खूप चांगला होता, थिक होता शेक. आणि आजचा शेक हा मंदार भाऊने माझे पैसे पे केलेत, त्याबद्दल मंदार भाऊचे धन्यवाद. 400 आमचे पेमेंट आहे, ते पण द्यावं. काय हरकत नाहीये. हिशोब वगैरे सगळा बघितला जाईल आणि नंतर कट करून देता येईल.